आज सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे शहराच्या रस्त्यांच्या लगत किंवा बागांमध्ये असलेल्या वृक्षांच्या बाबतीतला. तर सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपण या सर्व बाबी नियोजन करताना लक्षात घ्यायला पाहिजेत, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या शहरात कुठलंही प्राधिकरण असो, मग आपलं शासकीय विभाग असो किंवा महानगरपालिका असो किंवा आपलं दुसरं प्राधिकरण असो, तर या सगळ्यांकडे शहराचे विकास आराखडे असतात. आणि शहराच्या विकास आराखड्यांमध्ये जिथे जिथे रिझर्वेशन्स आहेत किंवा कुठला रस्ता किती मीटरचा आहे, तो भविष्यात आपल्याला किती मीटरचा करायचा आहे, या हिशोबाने जर आपण ट्री प्लांटेशनचं नियोजन पुढच्या 50 वर्षाच्या अनुषंगाने केलं तर ते एक शहराला आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतो आहे या पद्धतीने आपण समजूया. आपण नॉर्मली ट्री प्लांटेशन करताना त्याचं नियोजन एप्रिल-मेमध्ये करतो, पण खरं नियोजनाची सुरुवात ही तुमचा ज्यावेळेस डेव्हलपमेंट प्लॅन बनतो शहराचा त्यावेळेपासून ती व्हायला पाहिजे. कारण शहराचे आराखडा बनवणारी जी लोकं आहेत त्यांना ही माहिती पूर्ण असते की हा रोड पुढे जाणार आहे, किती मोठा होणार आहे, किंवा नाले असतील किंवा मोठ्या बागा असतील किंवा RGPG ग्राउंड्स असतील, त्यांची जी सीमारेषा आहे. मग आपण जे आज प्रत्येकाला प्राधिकरणाकडे जाऊन वृक्षतोडीची परवानगी घ्यावी लागते. जर पहिला मुद्दा आहे झाड कुठे लावावं. जर झाड आपण अशा ठिकाणी लावलं ज्या ठिकाणी त्याला पुढच्या 50 वर्षात बाधच येणार नाही आहे, तर ते सगळ्यात मोठं नियोजन होईल. आणि एकदा ते नियोजन केल्यावर कुठली झाडं लावावीत त्याकरता तर आपल्याकडे शहरामध्ये भरपूर सारे चांगले वृक्षतज्ञ आहेत.